दत्तपुरीतील कृष्णराव येऊन त्यांनी आपल्या पत्नीला भजी बनवायला लावली. त्या भजीमध्ये विष घालवलं. ते एक करून आपल्या एका मुलाला दिलं. पहिल्या मुलाला दिल्यानंतर तो मुलगा मरण पावला. त्याचं मृतदेह जमिनीवर टाकलं. त्याच्यानंतर दुसऱ्या मुलाला
काम करणाऱ्या महिलांचं यांनी आपल्या देशामध्ये काढलेलं आहे. या देशात आदरणीय आम्ही करतोय आणि तुम्ही आम्ही सुद्धा करतोय. मात्र त्याच्या जगण्यात आणि आपल्या जगण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि हा जो फरक पुन्हा आम्हाला दूर करायचा असेल तर विकासस्थानच्या एका निर्भय नेत्याच्या सोबत आपल्याला काम करावं लागेल आणि गाव पातळीपासून शहरावरतीपर्यंत आपल्याला सातत्यानं लढा उभा करावा लागेल. आणि म्हणून या माती शेती आणि संस्कृतीसाठी अविरत काम करणारा रविकांत कुलकर्णी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना गेली 40 वर्षे शेती आणि मातीवर काम करणारा एक लढवय्या सिनेमा या ठिकाणी उपस्थित आहे. लातूरचे राजेंद्रराव मोरे आपल्यासोबत या सगळ्या चळवळी नेत्याला पुढे कशा न्यायच्या त्याच्या अनुषंगाने ते आपल्यासमोर व्यक्त करतील आणि निश्चितपणाला आपली आजची ज्या प्रकारची राहत आहे ती योग्य पद्धतीने आपल्याला पुढे नेली. या ठिकाणी मी विनंती करतो राजेंद्ररावांना की आपण या तमाम शेतकऱ्यांच्या समोर आपण आपला मनोगत व्यक्त करावं. आत्महत्या केलेली साहेबांसाठी पाटील तसेच आपल्याही आत्महत्या केली. स्वातंत्र्य मिळावं म्हणून भगतसिंगांनी बळी आणलेलं त्या सगळ्या महामानवाला अभिवादन करतो. म्हणून आता सगळ्याला रविभाऊंनी मार्गदर्शन करून गेले. आपण नंतर आल्यानंतर आपल्याला बोलणार आहे. आपण इथं कशासाठी आलोय? आपल्या प्रश्नासाठी सगळेजणी आला का नाही? माता बहिणी सुद्धा आपल्या प्रश्नासाठी आला का नाही? काम
लई माणसं लागत नाही ती क्रांती करायला काही लई माणसं लागत नाही की एक गाडी सुद्धा किती आग लावू शकते सांगावं एकच गाडी आणि महिलांचं एवढं कुणी घेतलंय महिला 10 महिला जेव्हा जर ही झाल्या तर कसले माणूस घेते तर आपल्याला पण पागल व्हावं लागते पागल झाल्यावर कुणी करते एक गावाला रस्त्याने चालत सगळे डोळ्यातून जाते आणि आपण पागल त्याच्यासाठी व्हायचंय आपल्या कामाचा लाभ मिळाला पाहिजे जमिनीला भाव मिळाला पाहिजे कर्जाला भाव मिळाला पाहिजे कर्ज मुक्त झालं पाहिजे आपल्या झोपडपट्टी धारकांनी सुद्धा पागल महिन्याने का व्हायचंय जिथं 40,000 रुपये मिळतील तिथं लोक कर्जाच्या नेतृत्वाखाली 40 लाखापासून भाऊ आणि संजयताई थांबणार नाही पण तुम्हाला त्याच्या पाठीमागे तुम्ही सगळ्यांना पाठीमागे असतात शेतकरी भाऊ सगळ्या शेतकरी पोरं शेतकरी भाऊ आपण महाराष्ट्रातून काढा उपयोग झाला कारण कर्ज माफ झालं पाहिजे त्यावेळेला भाव मिळाला पाहिजे आपल्यालाच मिळाला पाहिजे म्हणून नाही गरीब असलेल्या शेतकऱ्याला सुद्धा भाव मिळाला पाहिजे त्याचं सुद्धा कर्ज माफ झालं पाहिजे म्हणून सामाजिक माझ्याबरोबर सगळ्या समाजाचं चांगलं झालं पाहिजे म्हणून आपण वेळ लोक तर ही सरकार आहे ही काम चांगलं काम करण्यासाठी खूप साहेबांच्या विकसित साहेब आणि सगळे पदाधिकारी आहेत महाराष्ट्रातले पदाधिकारी सगळ्यांच्या पाठीमागे तुम्ही उभा राहावं तुम्ही राहावं असं नाही मला सांगायला ज्ञान सांगायला नाही आपण सगळेजण राहू सगळेजण राहू आणि या सरकारला भूगे घेताना मी जी ताकद आपल्या त्याला की सिद्ध करून राहू आता किती भाऊ आले येते की सगळ्यांनी पाळू आणि त्या सरकारला भूगे देता लावू ही लावण्याची ताकद तुम्ही आम्ही सगळे त्याचे एकत्र करता इथे आपण पक्का करून आपण आलेलो आहोत या सगळ्या आंदोलनामध्ये सगळेजण सामील होऊन बोलावं घडावं आणि ती एकत्रित करून एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला जी आता राजकुमारने बोलण्यासाठी 2 मिनिट वेळ दिला त्याबद्दल मी राजकुमारचे आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो कुणी सुद्धा घालायचं नाही कुणी सुद्धा घ्यायची गरज नाही कारण सांगतो आपल्या शेताला सुद्धा धक्का लागणार नाही आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही मारायचं नाही मला जमता मारायचं नाही पण माराचा आवाज 100% माराचा आवाज येता आणि ह्या आवाजासाठी ऊर्जा देण्यासाठी सगळे मार्गदर्शन करणारे आम्ही कष्ट करीत आपण शेतावरी आणि जगवतून येणार आम्ही कष्ट करीत आपण शेतावरी आणि जगवतून येणार उघडी बोला आणि उपास मारा आमच्या नशिबाला उघडी बोला आणि उपास मारा आमच्या नशिबाला असे अशाच पद्धतीचं चित्रण या ठिकाणी संपूर्ण देशात आहे आम्ही राबराब राबतो कष्ट करतो आणि या दुनियेला जगवतोय मग असे भाऊ म्हणाले की आम्ही नाही केला त्याला तर तुम्ही काय खाणार तुला अगदी तशा पद्धतीचं चित्र त्या देशात आहे मात्र बळीराजाची अवस्था प्रचंड दयनीय झालेली आहे तुम्ही आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय आमच्या हक्कासाठी आमच्या उद्याच्या कामणीसाठी आणि ही सगळी कामची फिरली आपल्या मुलात बाळगायची असेल तर त्याला वैचारिक मेजवानीची गरज आहे आणि म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून रविकांत भाऊच्या नेतृत्वाखाली तळागाळातील माणसाच्या या हक्कासाठी काम करणारा पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे आम्ही पाहतोय हे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मित्र संघटनेचे खंबीर नेते सन्माननीय समाधान फाटे पंढरपूर यांना विनंती करतो की आपण या आंदोलनाची तीव्रता या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रविभाऊ इथं स्टेजवरील उपस्थित असलेले आदरणीय कामगिरी साहेब कसबे साहेब शेलार मामाप्रमाणे चळवळीच्या पाठीशी गंभीर उभा असणारे आमचे ज्येष्ठ सहकारी माझ्या समोर
बसलेल्या माता भगिनी, शेतकऱ्याच्या तरुण बहादर मित्रांवर, माझ्याबरोबर आलेले आमचे पंढरपूरचे श्रीकांत बागर, पंडित बागर, मोहनप्पा बागर, अण्णा बागर, खऱ्या अर्थाने या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी झटणारी, शेतकऱ्यासाठी अहोरात्र आपल्या रक्ताचं पाणी करणारी चळवळीचे आपले सहकारी आणि रविकांत तुपकर साहेब यांच्याबद्दल खऱ्या अर्थानं विदर्भ मराठवाड्यासाठी
आणि म्हणून मराठा असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, एवढं नवं तर मुंबई महानगर सारखा मोठा एरिया असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये रविकांत भाऊंचे शिलेदार आया बहिणी कामाला लावलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा मोठा वाटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याचे प्रश्न असतील, कष्टकऱ्याचे प्रश्न असतील, श्रमिकांचे प्रश्न असतील, वंचिताचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर जर कुठलं असेल तर त्याचं नाव आहे रविकांत भाऊ कुलकर्णी. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कष्टाचं गाणं गाण्यासाठी, शेतीचं गाणं गाण्यासाठी जर पुढे यायचं असेल तर पुन्हा एकदा सगळ्या रस्त्यावर लढा लागेल. या महाराष्ट्रामध्ये गावगाड्यामध्ये राहणारा माणूस हा भंगारी बनायचा, या गावगाड्यात राहणारा शेतीचा माणूस शेतीवरची गाडी करायचा, तशी क्रांतीची गाडी तुम्हाला म्हणावं लागेल. तरच खऱ्या अर्थानं इतका सक्षम अशा पद्धतीचा संघटन उभं राहायला आणि संघटन राहणार नाही अशा पद्धतीचा विचार आता नव्यानं उभा राहतोय. खरं तर या देशाचा विरोधी पक्ष गेलेला आहे, सत्ताधारी माजलेला सत्तेचे गुंडे म्हणून तुम्हाला सर्वांना रविकांत भाऊ कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल. आणि म्हणून लातूरमधून शीतल चव्हाण सारखी मुलगी रवी भाऊंच्या खांद्याला खांदा लावून गेल्या अनेक वर्षापासून काम करते. महिलांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर तिथे रविकांत कुलकर्णीलाच पाहावं लागेल. म्हणून या ठिकाणी शीतल चव्हाण आणि आपण या ठिकाणी संघटनात्मक भूमिका आणि आजचं होत घातलेलं आंदोलन आपल्याला ताकदीनं पुढे कसं भेटायचंय तर त्या अनुषंगाने शीतल चव्हाणांना विनंती आहे की आपण मध्यवर्ती यायचंय आणि आया बहिणीच्या सोबत संवाद साधताना आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त करायची आहे. तुम्हाला नमस्कार. आज आम्ही रवी भाऊंच्या मार्फत आमचे जे शेतकऱ्यांचे हाल होत आहे ते आमच्या मालाला भाव मिळत नाही, आम्ही कोणीला फले घेत नाही, आम्ही मार्ग मोर्चा केला, जनसमाज आंदोलन केलं तरी आमच्या सर्वांना लक्ष दिलं नाही. म्हणून आज आम्ही रवी भाऊला सांगतोय की रवी भाऊला आमचं म्हणणं आहे का तर या मंत्र्यांना सांगायचं आहे आणि या मंत्र्यांकडून आम्हाला जे अपेक्षित आमचे हाल होत आहेत त्या हालातून आम्हाला बाहेर काढायचे. भाऊ, तुम्ही या हालातून आले आहे आणि तुमच्या मागे आम्ही सदैव राहणार हे आम्ही तुम्हाला वचन देतो. हे नारायण भूकर करून आले अतिशय चांगल्या कामाच्या भागाला आज आपण या वॉटरचा संघर्ष तर हा वॉटरची एकदा रविकांत कुलकर्णी नावाच्या माणसाचा तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी कामगार तसेच महिलांचे मागण्या या सर्वांच्या मागण्यांसाठी हा मोठे आहे. रविकांत कुलकर्णी नावाचं वादळ मुंबईत धडकी या नावानं भरवली आणि आम्ही त्याला सगळे त्याबाबत पाहताना की खरं तर शेतकरी त्यामध्ये पोलिसांच्या घरामध्ये होता की आंदोलन करणारे पोलीस असतात परिस्थिती निर्माण झाली. एवढे भीती या रविकांत कुलकर्णी नावाची या सरकारला भरलेली आहे. नक्कीच आम्ही खरं तर दुर्दैवाने कोणी त्यांचं फरक झाले फक्त शेतकरी शेतमजूर त्यामुळं पटेल साहेबांचे लालिता असतील सिंग साहेब असतील यांनी निवडणुकीपूर्वी आंदोलन दिलं होतं. त्यांनी प्रोफेसर न घेता तात्काळ कर्जमुक्ती करावी, शेतकऱ्यांना पीक विमा सर्व मोठ्या माध्यमातून ज्या ज्या मान्य त्या सरकार तात्काळ मान्य कराव्या. अन्यथा आम्ही शेतकरी कुठं म्हणून टाकायला जाऊन सर्व महाराष्ट्रात चालून सर्व व्यापक कधी करता येते तुला घेऊन नमस्कार.
बापूमूर्ती पंढरपूरवरून आलो. आज आम्ही 10 वर्ष झालं संघटनेचं काम करतो. रवी भाऊ ते आमच्या संपर्कात वापरायचं आणि समाधान भाऊ ते आम्ही सर्वजण आज रात्री आम्ही मुंबईमध्ये इथं दाखल झालो. आम्हाला वाचला. आमचं एकच म्हणणं आहे की असे रविभाऊसारखी माणसं जर समजा संघटनेची चळवळीमध्ये थांबली तर गरीबाला इथून मागच्या आत्महत्या झाल्या त्याच्यात 5 पटीने आत्महत्या वाढलेल्या आणि काय सरकारला काम होण्याची काय सरकार नव्हतं इतका वाढला बाजार आहे. सरकारला लाडक्या बहिणीची पगार वाढवणार तिच्या घरी मोटरसायकल आहे तिला अंगणवाडीला तिथं 1,500 कपात करा. कोणाकडे 4 तिथं 3,000 कपात करा. अशा पद्धतीचं ही सरकार दिशाभूल करतंय. तर मला एकच सांगायचंय की अशी रविभाऊसारखी माणसं चळवळीत टिकणं गरजेचं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरात रविभाऊची संघटना आहे. आता नवीन काढलेले तर आपण सर्वांनी या संघटनेला पूर्णपणे पाठबळ देऊन रविभाऊचं हात बळकट करण्यासाठी कुठंही आंदोलन असो रक्ताचं शीत न पडू द्या. पोलिसांनी काय करू द्या उड्या मारू ह्याच्यात मारू कशात मारू पण रविभाऊ मागं पूर्ण ताकदीनं उभं राहू एवढं परभणीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव शिंदे हे बोलतील त्यांना विनंती करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, शेतकऱ्यांचे प्रतिपादक आदरणीय शरद जोशी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संघर्षी योद्धा हरिभाऊ डुक्कर साहेब, परभणीताई, महाराष्ट्राचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कडले साहेब, समाजवादी प्रमुख आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बहादर शेतकरी भावांनी, आपण आज अरबी समुद्रामध्ये कर्जमुक्तीचा सातबारा बुडवण्यासाठी आणि सोयाबीन कापूस समुद्रात फेकण्यासाठी सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आंदोलन करण्यासाठी आपण आज मुंबईमध्ये पनवेलमध्ये दाखल झालो. पोलिसांनी खूप त्रास दिला तरी पण आम्ही परभणीहून 2 गाड्या घेऊन आम्ही आमचे विधेयक काढून
कोण बोलणार आहे आपल्यापैकी? त्यांना आपल्याला आता थोडा वेळ निघायचं आहे. कोणाला काही बरोबर व्यक्त करायचं आहे का? आपल्याकडे अजून वेळ आहे, थोडा वेळ आहे. या ठिकाणी रविभाऊच्या खांद्याला खांदा लावत असताना आपली चळवळ केवळ एकटी नाही, तर महाराष्ट्रामध्ये बहुजनाच्या चळवळीवर उभा राहत असताना बहुजन रेल परिषदेसारखा एक मोठा मंडळ महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी काम करत आहे. आणि त्या संघटनेचे एक शिलेदार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय बालाजी गायकवाड धाराशिव वरून या ठिकाणी समर्थन देण्यासाठी आलेले आहेत. माननीय बालाजी गायकवाडला विनंती आहे की आपण या ठिकाणी शेतकरी शेतमजूर आणि श्रमिकांच्या लढ्यासाठी आपण कटिबद्ध आहात याची जाणीव आम्हाला आहे. आपण पुढे यायचंय आणि या ठिकाणी समर्थन द्यायचंय आणि मनोबल करायचंय. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं तुमचं मागे वळा, तुमचं मागे वळा. बालाजी गायकवाड धाराशिव. शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचे यांनी संकल्पना शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी व कर्जमुक्त करण्यासाठी अरबी समुद्रामध्ये सातबारा आपला पोरा करावा म्हणून आज रविभाऊ तुपकर शेतकऱ्यासाठी लढत आहे. तर त्यानिमित्तानं महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष आमचे पश्चिमराव ढोबळे साहेब यांची संघटना बहुजन रेल परिषद महाराष्ट्राच्या राज्याच्या वतीनं रविभाऊच्या संघटनेला मी पाठिंबा देतो आणि न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला मनोरे व्यक्त करायचे असतील तर या ठिकाणी रविभाऊच्या चळवळीमध्ये मराठवाड्यात काम करणारे महिला बचत गटाच्या सुमनताईच्या अगोदर गजानन गोरे यांना विनंती आहे की आपण समाने यायचे आणि या ठिकाणी आपली भूमिका या ठिकाणी मांडायची आहे. गजानन गोरे. सोनी खिळ खिळला